हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जय श्रीराम. आणि आता सकाळ झाली होती आणि मी आवरत होते सकाळी. तर आज काहीतरी स्पेशल असं आहे. तर बऱ्याच जणांना माहित नाहीये की मी सध्या काय करते, माझं रुटीन काय आहे. तर आज थोडंसं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला, तर सगळ्यात पहिल्यांदा आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी हे कपडे वेअर केले आणि आता मी फ्रेश होते, आवरते. आणि आता आपल्याला लगेच निघायचंय. कुठं ते पुढं तुम्हाला मी सांगतेच. चला, आता आपण आवरून घेऊयात. आणि आता मी रेडी झालेली आहे. तर चला, आपण आता निघूयात. डायरेक्टली तिथे गेल्यावरती ब्लॉग कंटिन्यू करते. तर हे सांगते सगळ्यात पहिल्यांदा की मी फॅशन डिझायनिंगचा क्लास करत होते आणि आरीवर्कचा तो माझा कंप्लीट झालाय. तर आज त्याची फेअरवेल पार्टी आहे, तर आपण तिथे जाणार आहोत. चला मग. तर आता मी निघाले होते क्लासमध्ये आणि बॅकग्राऊंडला थोडासा जिजाचा आणि देवांचा आवाज येत असेल, थोडंसं समजून घ्या, कारण घरात लहान मुलं आहेत. कुठेही गेलं तरी त्यांचा आवाज येतोच. तर चला, आता लेट झाला होता आणि माझ्या हातात बॅग बघताय तुम्ही. तर एक्झामसाठी जो ड्रेस मी स्टिच केला होता, तर तो आज मी घेऊन चालले आणि तिथे गेल्यावरती तो ड्रेस घालून दाखवायचा आहे, कसा दिसतोय कसा नाही ते. पार्टीसाठी आम्हाला तोच ड्रेस घालायला सांगितलाय. तर हे बघा, शिवताना माझ्या हाताला पण लागलं होतं, म्हणजे माझं बोट डायरेक्टली मशीनमध्ये गेलं होतं. तर सुई घुसली होती माझ्या बोटात. तर ते पण दुखत होतं मला, तरी पण आज जायचंच होतं. तर चला, निघते मी आता आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवते की कसं करणार आहे, कशी पार्टी असणार आहे, कसं एन्जॉय करणार आहे ते. कोण कोण आले, काय काय डेकोरेशन करायचंय, तिथे गेल्यावरती काय प्लॅनिंग आहे, ते सगळं तुम्हाला मी तिथे गेल्यावरतीच सांगेल. तर चला, आता निघूयात आपण. तर आता मी पोहोचले होते क्लासमध्ये आणि चला बघूयात कोण कोण आले ते. तर ही आहे पल्लवी, जिला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. हे आहेत चैत्राली ताई. तर सगळ्यांची तयारी चालली होती आणि ह्या बाकीच्या मेंबर्स आमच्या अपर्णा ताई, ममता ताई, त्यांची पण तयारी चालली होती जोरदार. घेतल्या ना बॅग दोन्ही? ती कोणाची आहे? आता मी आणि पल्लवी इथे एका शॉपमध्ये आलो होतो. मॅडमसाठी जे गिफ्ट घेतले होते, तर ते गिफ्ट रॅप करायचे होते, त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. त्यानंतर आता आम्ही गिफ्ट रॅप करून आल्यानंतर चैत्राली ताई आणि पल्लवी जे प्यायचं पाणी आहे त्याचं जार घेऊन चालल्या होत्या वरती क्लासमध्ये. तर सगळ्यांचीच तयारी चालली होती, माझ्या हातात गिफ्ट्स होते. ऐका ना, हे असं धरा. हा, मी तेच तसंच धरलं होतं. असं धर. अगं, ते ओढलं जाते आतमध्ये. तिकडून कसं दिसतंय बघा, इकडून कसं दिसतंय बघा. हे घे. हो, नाही ग, तिथंच ओके. आता मी बलून्स वगैरे लावते, डेकोरेशन करायचं चालू होतं थोडंफार. तर त्याचीच तयारी चालली. बलून्स वगैरे सगळे फुगवून ठेवले होते, ते फक्त लावायचे होते. मी तेच ते म्हणत मी लावत होते. होते. मला ममता ताई बलून्स हातात देत होत्या आणि ते मी वरती स्टिक करत होते. तर ब्लॉग थोडासा मी फास्टमध्ये करते, कारण की ब्लॉग खूप मोठा होणार आहे. आणि एक सांगायचं राहिलं की हा ब्लॉग सँड ऑफचा आहे, पण त्याच्या आधी जे आम्ही पॅटर्न शिवले होते एक्झामसाठी, तर त्याचे पण व्हिडिओ ह्याच ब्लॉगमध्ये येतील. म्हणजे हा ब्लॉग तसं बघायला गेलं तर एक 3 ते 4 दिवसांचा मिळून मिक्स बनवलाय.
कारण की टाईम भेटत नव्हता मला व्हिडिओज एडिट करायला क्लासमुळे, कारण पूर्ण दिवस हा माझा बिझी शेड्यूल चालू होतं सध्या. तर ते पण ह्याच्यातच येणार आहेत, तर ते सुद्धा तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा की कुणी कोणता पॅटर्न शिवला किंवा त्याच्या मागे किती मेहनत आहे. की बोलणाऱ्यांना सोपं असतं की ह्या ड्रेसचे तुम्ही एवढे काय पैसे घेताय, पण त्याच्या मागे त्याची मेहनत किती असते, त्याला कष्ट किती घ्यावे लागतात. ते शिवताना त्याला काही काही होतं, दुखापत होतं, जसं की माझ्या हाताला झालं. माझं जसं मी बोट तुम्हाला मगाशीच दाखवलं व्हिडिओच्या सुरुवातीला की माझं बोट सुई खाली गेलं होतं शिवताना. तर ती सुई माझी पूर्ण आरपार शिरली होती बोटामधून. तर असे छोटे मोठे ॲक्सिडेंट होतच राहतात, चालायचंच आता. त्यानंतर इथं रांगोळी काढायचं चालू होतं. प्रियाताई, श्वेताताई आणि अपर्णाताई रांगोळी काढत होत्या. दिसला तर ह्या आहेत प्रियाताई आणि मागे खाली ज्या बसल्यात त्या अपर्णाताई आहेत आणि त्यांच्या पुढे आहेत ग्रीन ड्रेसवाल्या त्या श्वेताताई आहेत. तर तिघींनी खूप छान रांगोळी काढली होती. आणि चैत्राली ताई तुम्हाला सगळ्यांना हाय करतायत. मागे आहे पल्लवी आहेत आणि आमच्यातल्या ममता ताई. तर मी बलूनचं डेकोरेशन करत होते आणि बाकीच्या रांगोळी काढत होत्या. तर अजून भरपूर सारी कामं होती. फुलांचं पण डेकोरेशन करायचं होतं. जसं जमल टाईम ॲडजस्ट होईल तसं करत होतो. त्यानंतर उज्ज्वला ताई आल्या होत्या. तू आवरून आली का? मला आज जाऊन प्रज्वलन करायचंय तर त्याची पण तयारी चालूच होती. तर हळूहळू सगळेजण येत होते आणि तयारी पण चालू. मम्मीचा ड्रेस नवीन. आता बऱ्यापैकी सगळेजण आले होते. तर आता मला माझी तयारी करायची. मी घरून येताना जीन्स घालून आलते. आता इथं जो मी ड्रेस स्टिच केला होता एक्झामसाठी तो हा ड्रेस आहे फिश कट. तर खूप सुंदर लुक येत होता. मी पहिल्यांदा असा काही ड्रेस वेअर केला होता आणि तो छान दिसत होता. आता इथं सगळ्यांचं चाललंय एन्जॉय करायचं. साऊंडच्या आवाजामुळे कॉपीराईट येऊ शकतो, त्यामुळं डान्सचा मी काही जास्त व्हिडिओ टाकला नाहीये. आणि खरं तर जो आजचा सँड ऑफचा कार्यक्रम होता तो इथून पुढे चालू झाला असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आजच्या सँड ऑफच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख मान्यवर होते त्यांचं इथं आगमन झालं होतं आणि आता इथून पुढे दीपप्रज्वलन वगैरे करायचं होतं. तर बघा पुढे कार्यक्रम कसा होतोय काय नाही. आणि आजच्या कार्यक्रमाचं जे अँकरिंग होतं त्याचा मान मला दिला होता, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. तर आता सर दीपप्रज्वलन करतायत. आणि प्रोफेशन कुठलंही असो, कुठला एरिया असो, काही असो, स्वतःचं लक्ष स्वतः आपल्या मागे आपलं कुटुंब आहे, आपला संसार आहे. पण तो संसार, तो कुटुंब कोणामुळे? तुमच्यामुळे मुलं आहेत आपल्याला. तर तुम्ही चांगलं राहिला, तुम्ही सुखी राहिला, तुम्ही आनंदी राहिला, तुम्ही पॉझिटिव्ह राहिला, तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं चांगलं घ्यायचा प्रयत्न केला तर तुमच्यासोबत तुमचं कुटुंब, तुमची मुलं, तुमचा आजूबाजूचं सगळं सुरू. एका कंपनीमध्ये ना एक जॉब बनवण्याचं हे असतं, काम चालू असतं आणि आमचे एक सर खूप छान उदाहरण देतात. तो माणूस जॉब बनवत असतो. बनवता काय होतं, त्याचा हात त्या ह्याच्या खाली येतो, थोडं करंगली कट होतो, एकदम वाईट वाटतं त्याला. अर्धा तासाची पोस्ट नसतो, 4 बोट तर माझी शिल्लक राहायची. बरोबर नाही, एकच बोट गेली, 4 बोट नाही. हा पॉझिटिव्ह नसतो. कदाचित तो यायला प्रत्येकाला उशीर लागेल, वेळ होईल, येणार पण नाही. पण प्रत्येक गोष्टीकडे चांगला किनारा बघा ना, प्रत्येक गोष्टी कुठल्याही गोष्टी
झालं, पण आता मला ते कंटिन्यू करायचंय. आणि इथं आल्यानंतर मला मशीनमध्ये पार्ट म्हणा किंवा काय म्हणा, कशाला काय म्हणा हे सुद्धा माहित नव्हतं. तशी घरी माझी मशीन होती, माझी आई वगैरे शिवती, पण कधी असं इंटरेस्टली लक्ष देऊन बघितलं नव्हतं. पण इथं आल्यावरती प्रत्येक बारीक गोष्टीपासून कळालं की दोरा कसा लावायचा, कशाला काय म्हणायचं, किंवा समजा आपल्याकडे सुई तुटली तर ती सुई कशी बदलायची, काय करायचं म्हणजे प्रॉपर आता लक्षात आलेलं आहे. आणि आता मॅडमने जे शिकवलं ते म्हणजे खरंच खूप छान शिकवलं. की एक गोष्ट आता लहान मुलांचं कसं असतं की एकदा राहून कळत नाही, त्यांना परत परत त्या गोष्टी शिकवाव्या लागतात. तसंच मॅडमने आम्हाला म्हणजे मॅडमना समजता मैत्रिणी समजून किंवा मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, माझ्या आईसारखे, तर त्यांनी मुलीला जसं शिकवलं तसं प्रत्येक गोष्ट शिकवली, सगळ्यांना शिकवली. तर त्यांच्या हाताखाली आम्ही एकदम प्रॉपर झालेले आता. आणि माझं जसं पार्लर होतं त्यालाच आता मी हे पण चालू केलेलं आहे. आणि मी 1-2-3 ऑर्डर घेतल्या आणि मग केलं तर त्याची पण एक मी ऑर्डर घेतली. आता रिसेंटली एक वर्कपीस पण मी शिवून दिला. म्हणजे अनिता मॅडमनी म्हणजे अर्चना मॅडमनी शिकवलं, पण अनिता मॅडमनी आपलं पण बघून त्यांनी प्रोडक्ट सांभाळून घेतलं. जर काही चूक झाली तर असं दोघींनी सुद्धा खूप छान आम्हाला सांभाळून घेतलं. त्याबद्दल दोघींचे धन्यवाद. आणि तुमचे पण सरांचे धन्यवाद की आमच्यासाठी तुम्ही टाइम काढून एवढे येत आहे. मला माझ्या घरातून म्हणजे परमिशन नव्हती बाहेर यायला, बाहेर पडायला, काय करायला. पण आणि त्या मॅडमला मला परमिशन मिळाली की तुम्ही करू शकता म्हणून. आणि मग त्यामुळे मी या क्लासला अर्चना मॅडमकडून शिकले. मला आधी काही येत नव्हतं, की फक्त मशीन चालवायला येत होती, बाकी मला त्याचं काही समजत नव्हतं. पण मग अर्चना मॅडमने शिकवलं की हा कर म्हणून, खावण्याची मापं टाकायला कसं टाकायचं बिंदास टाक. आणि मी आता शिकले, आता तो शिवला तर त्याच्यावरून तुम्हाला कळते की काय फिनिशिंग आली आहे. आणि त्या मॅडमला म्हणजे घरनं मला रोज यायला परमिशन त्यांच्यामुळे मिळाली, त्या घरी बोलल्या. मग ते पण महत्वाचं असतं की घरच्यांनी पण तुम्हाला इथपर्यंत आणि रोज पाठवलं पाहिजे. 6 महिन्याचा क्लास तर मी शिकला नाही, पण मग त्यांच्यामुळे मला ते करायचं म्हणजे आपल्याला अडचण काही होणार नाही. फक्त एवढंच आहे की आपण आता क्लासमध्ये केलंय, इथून पुढे आपण स्वतः करायचंय. आजपर्यंत सगळं त्यांच्या गायडन्स खाली केलेलं आहे, फक्त इथून पुढे ते सुरू. जर काय अडचण आली तर त्यांनी सांगितलं की बिनधास्त विचारायला या. मग तेवढं काम की आपण करू शकतो. 2 वर्ष नाही, इतका वेळ नाही घेणार आम्ही. जर एखादा नवीन पॅटर्न आला पण जर आलीच अडचण तर येऊ शकता, जेणेकरून आपण कस्टमरचे घेणार आहोत. त्यांच्यात काही चूक व्हायला नको ना. मग त्या आहेत सांगायला, तेवढं त्यांनी सांगून पाहिजे. काहीतरी लहान हो, तो आता सोडायचंच आहे आजपासून. जर काही वाटलं की नाही बाबा आपण पडणार तर मग परत पकडायला. त्यानंतर आता अनिता मॅडमने संतोष सरांचा मान सन्मान केला, त्यांना श्रीफळ आणि छोटंसं गिफ्ट देऊन. त्यानंतर अर्चना मॅडम पण दुसऱ्या सरांचा मान सन्मान करते. आणि आता आम्ही इथं फॅशन शो केला होता, म्हणजे एक्झामसाठी जे आम्हाला ड्रेस दिले होते ते आम्ही स्टिच केलेत आणि आता ते वेअर केलेत. तर त्याचा फॅशन शो होता इथं. तर व्हिडिओ मोठा होतो आहे त्यामुळं थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे, समजून घ्या, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. तर हे आहेत ज्याचे त्याचे पार्टनर, त्याच्यासोबत येऊन त्यांनी फॅशन शो केला आहे. तर हा पण ड्रेस खूप छान होता. ह्या तिघींनी हा स्टिच केला होता. तर साऊथ इंडियन लेहंगा होता हा, येल्लो कलरचा. आता मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलंच असेल की आम्ही हे सगळे ड्रेस स्टिच केलेत. आणखीन बरेचसे ड्रेस आहेत, पण माझ्याकडे व्हिडिओ नसल्यामुळे मला ते क्लिप ॲड करता आले नाहीत. आणि इथं ह्या तिघींचं बघा काय चाललंय. तर ह्या ह्यांच्याच नादात होत्या, तो ड्रेसचा जो घेर आहे त्याचा व्हिडिओ काढत होत्या किती येते.
तुम्ही आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की आमची सँड ऑफ पार्टी कशी झाली होती. हा होता आमचा क्लासचा शेवटचा दिवस. त्यानंतर आता पुढचा क्लिप म्हणजे जो ड्रेस मी स्टिच केला होता फिश कटचा, तर त्याच्या कटिंगपासून ते स्टिचिंगपर्यंतचं छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ मी ॲड केलेत. ज्यांना कुणाला ड्रेसचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे डिटेल्समध्ये त्यांनी कमेंटमध्ये सांगा, त्या ड्रेसचा तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. तर हा ड्रेस होता की फिश कट, जो की मी स्टिच केला होता आणि मी वेअर केला होता. तर तो ड्रेस आहे हा. तर हा मी शिवला होता, आम्ही तिघींनी शिवला होता हा ड्रेस ॲक्च्युली. तर तुम्ही बघताय मी क्लासमध्ये त्याचं कटिंग वगैरे केलं. त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या शॉपमध्ये म्हणजेच पार्लरमध्ये माझ्या मी ड्रेस स्टिच करत होते. तर हा कॅन लावून आपण खालचा फिश कटचा जो घेर आहे तो रेडी केला होता. आणि याच्यामध्ये मी ब्लाऊजचा जो फिश कटच्यावरचा ब्लाऊज होता तर त्याचा व्हिडिओ ॲड करायला विसरली आहे. तर समजून घ्या. पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यात तुम्हाला स्टिच केलेलं भेटून जाईल, तशी कमेंट करा मला. तर हा ब्लाऊजचाच पार्ट आहे. तर पुढे बघा कुणी कोणता ड्रेस स्टिच केला ते. त्यानंतर त्या ड्रेसवरचं जे जॅकेट होतं तर ते जॅकेटचं मी कटिंग करते आहे. तर त्याचा हा व्हिडिओ आहे. आणि जॅकेट पण स्टिच केल्यानंतर त्याच्यावरती आपण स्टोन चेन लावली होती, तर ती कशी लावली आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर खूप छान दिसत होता हा ड्रेस वेअर केल्यानंतर. म्हणजे मी इमॅजिन करत होते की हा ड्रेस आत्तापर्यंत आमच्या क्लासमध्ये कुणी स्टिच केला नव्हता. मी पहिल्यांदा हिम्मत करून हा ड्रेस स्टिच केला, कारण हा ड्रेस मी जास्त कधी पाहिला नव्हता आणि तो घातल्यानंतर आपल्याला शोभेल का किंवा तो व्यवस्थित स्टिच होईल का ह्याचं थोडंसं टेन्शनच होतं मला. तर हा ब्लाऊज आहे. ब्लाऊजचं जे शोल्डरवरती आपण पाहिलं तुम्ही मोती टाकले होते, तर ते मोती टाकतानाचा व्हिडिओ आहे. त्यानंतर हे जॅकेट आहे. तर जॅकेटला असं आपण कटवर्कची बॉर्डर करणार आहे स्टोन चेनची. तर मी ड्रेसचा पूर्ण व्हिडिओ पण टाकते तुम्हाला आणि फोटोज पण टाकते की ड्रेस स्टिच केल्यानंतर कसा दिसतोय. तर हे बघा मी वेअर केला होता ड्रेस पार्टीला आणि हा डमीला घातला होता मी ड्रेस. कसा दिसतोय वेअर केल्यानंतर नक्की सांगा. त्यानंतर ही ड्रेसची बॅक साईड आहे. आणि हा ड्रेस मला स्टिच करायला कमीत कमी एक 8 दिवस लागले, कारण मी कंटिन्युअसली ड्रेस स्टिच करत नव्हते. जसा टाईम भेटेल तसं मी 1-1, 2-2 तास बसून स्टिच केलाय. तर कसा वाटला ड्रेस कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर हा जो पार्टीवेअर तुम्ही गाऊन पाहिला तर हा ह्या तिघींनी स्टिच केला आहे, अपर्णाताई, प्रियाताई आणि श्वेताताईंनी. तर ह्यांचा सुद्धा गाऊन खूप सुंदर झाला होता. ॲक्च्युली असे गाऊन आहेत ना एंगेजमेंटला किंवा प्री वेडिंगला वगैरे जास्त चालतात. तर तोच आहे हा गाऊन. तर हा पण कसा दिसतोय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्यात जास्त ड्रेस तुम्हाला कुठला आवडला हे पण सांगा. तसं तर सगळ्यांचेच ड्रेस भारी झाले होते, पण त्यातल्या त्यात तुम्हाला आवडलेला ड्रेस कोणता आहे तर तो पण कमेंटमध्ये सांगा. तर ह्याच्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत लागली. खरं तर हे सोपं नव्हतं, पण करून दाखवलं. तर ह्या व्हिडिओमध्ये जे ड्रेस दिसत आहेत ते आम्ही सगळे स्टिच केलेले आहेत. तर चला, हा होता छोटासा व्हिडिओ. खूप दिवसानंतर ॲक्च्युली आपला व्लॉग आला आहे. टाईम भेटत नव्हतं, खूप बिझी शेड्यूल होतं त्यामुळे. तर व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर असेच नवनवीन ड्रेस तुम्हाला स्टिच करायचे असतील तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची लिंक देते. आत्ता जस्ट मी नवीनच चॅनल ओपन केले इंस्टाग्रामला, तर तुम्ही फॉलो करून ठेवा. जर कुणाला काही शिवायचं असेल तर तिथे तुम्ही DM करा आणि नवनवीन ड्रेस तर तुम्हाला तिथे बघायला मिळतीलच. तर चला, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.